श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा मन बेचैन आणि दुःखी असेल तेव्हा नक्की ऐका. काही छोटे छोटे नियम आपल्या आयुष्यात खूप मोठे मोठे बदल घडवून आणू शकतात. ज्या माणसाच्या आयुष्यात कोणतीही शिस्त नाही, कोणताही नियम नाही, त्याचे संपूर्ण आयुष्य गुंतागुंतीने भरलेले असते. अशा माणसाला आयुष्यात कधीच समजत नाही की त्याने काय करायला हवे आणि काय नाही करायला हवे. नियमच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देतात आणि नियम नसल्यावर तुमच्या आयुष्याची दिशा देखील बदलून जाते. नियम तुम्हाला बांधण्यासाठी नसतात, नियम यासाठी असतात की तुम्ही कधीच संकटात सापडू नये. तुम्ही मनाने आणि शरीराने नेहमी आनंदी राहावे. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही आयुष्यात यश संपादन करावे, आनंद मिळवावा आणि स्वतःला त्रासांपासून वाचवू शकावे, समस्यांपासून वाचवू शकावे, तर आपल्या आयुष्यात तुम्ही हे 10 नियम नक्की पाळा. सर्वात पहिला नियम, मेक पीस विथ युअर पास्ट सो इट डझंट स्क्रू अप युअर प्रेझेंट. आपल्या कालच्या समस्यांना, आपल्या कालच्या वेदनांना आपल्या कालमध्येच सोडून द्या. त्यांना आपल्या आजमध्ये पकडून ठेवू नका. जो माणूस आपल्या कालच्या वेदनांना आठवून रडत राहतो, तो आपल्या आजमध्ये कधीच आनंदी होऊ शकत नाही. तो आपल्या आजमध्ये कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तो काहीच करू शकणार नाही, कारण तो आपल्या कालमधून बाहेरच पडू शकत नाहीये. तो त्याच आठवणींमध्ये, त्याच वेदनांमध्ये अडकून राहिला आहे. जर तुम्हाला स्वतःला मनाच्या प्रत्येक दुःखापासून वाचवायचे असेल, तर आपल्या मनाला कधीही गेलेल्या कालच्या वेदनेत किंवा त्याच्या आठवणींमध्ये कधीच अडकवू नका. दुसरी गोष्ट, व्हॉट अदर्स थिंक ऑफ यू इज नन ऑफ युअर बिझनेस. म्हणतात ना, सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात किंवा तुमच्याबद्दल काय विचार करतील, हा विचार तुम्ही करू नका. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतील याचा विचारही जर तुम्हीच केला, तर मग ते काय विचार करतील. लोकांच्या विचारांवर तुमचे नियंत्रण नाहीये आणि तुमच्या इच्छेनुसार ती गोष्ट बदलणार देखील नाहीये. त्यांना जे वाटतंय ते वाटू द्या. त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या. तुम्ही ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. अनेक वेळा आपण लोकांचा विचार करून, जगाचा विचार करून ते करूच शकत नाही जे आपल्याला आयुष्यात करायला हवे, जे आपल्यासाठी योग्य आहे, ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. जे लोक नेहमी इतरांबद्दल विचार करत राहतात ना, की लोक काय म्हणतील, ते आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, काही मिळवूच शकत नाहीत, कारण त्यांना लोकांच्या बोलण्याची भीती वाटते. लक्षात ठेवा, लोक त्याच्याबद्दलच काहीतरी बोलतात जो काहीतरी करतो. जो काहीच करत नाही त्याच्याबद्दल कोण काय बोलणार. जर लोक तुमच्याबद्दल काही बोलत आहेत, तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुम्ही काहीतरी चांगले करत आहात, ज्याकडे लोकांचे लक्ष जात आहे, ज्यावर लोक चर्चा करत आहेत. म्हणूनच कधीही लोकांचा विचार करून नाही, तर आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार करून, आपल्या भविष्याचा विचार करून प्रत्येक काम करा. तिसरा नियम, टाइम हील्स ऑलमोस्ट एव्हरीथिंग, गिव्ह इट टाइम. आयुष्यात कधी कठीण वेळ आली किंवा अशी एखादी गोष्ट घडली जी तुम्ही कधी स्वप्नातही विचार केली नसेल, अशा परिस्थितीत तुम्ही कधीही धीर सोडू नका, कारण वेळ प्रत्येक जखम भरून काढते. फक्त गरज आहे वेळेला थोडा वेळ देण्याची. आपल्या घाईघाईच्या नादात आपल्याला आपले प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या खूप मोठी वाटायला लागते. म्हणूनच आयुष्यात जेव्हा पण एखादी समस्या येईल ना, तेव्हा तिला थोडा वेळ नक्की द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या वाईट वेळेला चांगला वेळ देता ना, तेव्हा तुमचा चांगला वेळ आपोआप समोर येतो. कारण चांगला वेळ आणि वाईट वेळ एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज वाईट वेळ आहे, तर उद्या चांगला वेळ नक्की येईल. आज जर तुमच्या आयुष्यात वाईट वेळ असेलही, तर विश्वास ठेवा, उद्या तुमच्या आयुष्यात चांगला वेळ नक्की येईल. चौथी गोष्ट, डोंट कम्पेअर युअर लाईफ टू अदर्स. तुम्ही स्वतःला कधीही कोणाशी तरी कम्पेअर करू नका. आपली तुलना कधीही कोणाशी करायला नको, कारण जगात प्रत्येक माणूस युनिक आहे. प्रत्येक माणसाला देवाने अद्भुत बनवले आहे. प्रत्येक माणसामध्ये अनोखी प्रतिभा आहे. कोणी कमी जास्त नसते, फक्त सगळे वेगळे असतात. एका व्यक्तीला मी भेटलो. ते खूप चांगला बिझनेस करायचे. आधी ते खूप आनंदी राहायचे, मग नंतर ते खूप त्रस्त राहू लागले. मी त्यांना विचारले की तुम्ही आजकाल इतके त्रस्त का असता. तर त्यांनी सांगितले की आधी मला खूप चांगले वाटायचे, पण आता मार्केटमध्ये इतर स्पर्धक आले आहेत, त्याचमुळे मी खूप त्रस्त झालो आहे. तर मी त्यांना विचारले, काय त्यांच्यामुळे तुमचे नुकसान होत आहे, तुम्ही कमवू शकत नाही आहात का. तर ते म्हणाले की नाही, कमवतो तर मी आधी इतकेच आहे, पण ते लोक त्याच व्यवसायात आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त कमवत आहेत. आधी मी माझ्या कमाईत आनंदी होतो, पण आता ते विचार करून मला खूप ताण येऊ लागला आहे, झोप येत नाही.
आता पाहिले तर यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात कोणतीही समस्या नाहीये. समस्या ही आहे की त्यांनी स्वतःला इतरांची कंपेअर करायला सुरुवात केली आहे की व्यवसाय एकच आहे पण तो माझ्यापेक्षा जास्त कमवत आहे. कमाई यांची आजही तेवढीच आहे पण त्याच बिझनेसमध्ये आता यांच्यापेक्षा कोणीतरी जास्त कमवत आहे, तर त्यामुळे आता यांच्या मनाची सुख शांती निघून गेली आहे. ज्या दिवशी तुम्ही आपली तुलना दुसऱ्या कोणाशी करू लागताला त्या दिवशी नक्की समजून जा की तुमच्या मनाची शांती आणि समाधान तुम्हाला सोडून निघून जाईल. जर कोणी तुमच्या पुढे असेल तर असू द्या, जर कोणी तुमच्या मागे असेल तर असू द्या, जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त गुण मिळवत असेल, तुमच्यापेक्षा जास्त कमवत असेल, तुमच्यापेक्षा जास्त आनंदी असेल, तर तुम्हाला त्रस्त होण्याची गरज नाही. जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि जगात प्रत्येक माणसाचे आयुष्य वेगळे आहे. जेव्हा तुम्हाला हे समजेल आणि जे काही तुमच्याकडे आहे, जे काही तुम्हाला मिळाले आहे, त्यासाठी तुम्ही परमात्म्याचे नेहमी आभार मानू लागाल. 5वी गोष्ट, स्टॉप ओव्हर थिंकिंग. आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार कधीच करू नका. जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीबद्दल खूप जास्त विचार करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील पूर्ण ऊर्जा, पूर्ण लक्ष त्या एकाच गोष्टीवर लावून देता, ज्याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होऊ लागतो, तुमच्या झोपेवर होऊ लागतो, तुमच्या भुकेवर होऊ लागतो. कारण तुम्ही इतर कशावरही लक्ष देऊ शकत नाही आहात. तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष एकाच गोष्टीवर लावले आहे, ज्यामुळे बाकी सर्व गोष्टी मागे सुटत चालल्या आहेत. लाईफ इज ऑल अबाउट बॅलन्स. आपले पूर्ण लक्ष, पूर्ण ऊर्जा कधीही एकाच गोष्टीवर नका लावू. तुमच्या कुटुंबाला सांभाळणे, तुमच्या मनाला सांभाळणे आणि तुमच्या शरीराला सांभाळणे ही तुमची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही एक जबाबदार माणूस बनून या सर्व गोष्टींचे भान ठेवा. 6वी गोष्ट, नो वन इज इन चार्ज ऑफ युअर हॅपीनेस एक्सेप्ट यू. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुमच्या या परिस्थितीचे कारण तुमच्याशिवाय इतर कोणीही नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुखाचे कारण इतरांना मानत राहाल तोपर्यंत तुम्ही आयुष्यात काहीच बदल करू शकणार नाही. जेव्हा दुसरे तुम्हाला आनंद देतील तेव्हाच तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही दुःखी यासाठी होता कारण दुसरे तुम्हाला त्रास देतात, कारण तुम्ही तुमची मानसिकता अशी बनवली आहे की दुसऱ्या लोकांमुळे माझ्या आयुष्यात समस्या आहेत किंवा दुसऱ्या कोणामुळे मला आनंद मिळतो. पण हे सत्य नाहीये. तुमचा आनंद, तुमचे दुःख तुमच्या आत आहे. जर तुम्ही तुमच्या विचारांसोबत आनंदी राहू इच्छित असाल तर जगात कोणाची ताकद नाही जी तुम्हाला दुःखी करू शकेल. फक्त गरज आहे हे समजून घेण्याची आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणण्याची. 7वी गोष्ट, इन्व्हेस्ट बिफोर यू स्पेंड. जर तुम्ही आयुष्यात खर्च करायला आवडत असेल किंवा गोष्टी खरेदी करायच्या असतील तर पैसे कमवायला शिका, बचत करायला शिका, गुंतवणूक करायला शिका. जर तुम्हाला कमवणे आणि खर्च करणे यामध्ये बॅलन्स सांभाळता आला नाही तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या नेहमी त्रस्त राहाल. खर्च करणे चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच बचत करायला सुद्धा शिका. 8वी गोष्ट, अवॉइड टॉक्सिक रिलेशनशिप अँड टॉक्सिक पीपल फ्रॉम युअर लाईफ. जी लोकं आणि जी नाती तुमच्या आयुष्यात विष कालवत आहेत तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा. मग ती तुम्हाला कितीही चांगली का वाटेनात, तुम्हाला त्यांच्याबद्दल कितीही ओढ का असेना, पण जर तुमच्या आयुष्यात ती समस्या निर्माण करत असतील, दुःख आणत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला वाचवून ठेवा. पुढची गोष्ट, इफ यू डोंट गो आफ्टर व्हॉट यू वॉन्ट यू विल नेव्हर गेट इट. आयुष्यात जे तुम्हाला मिळवायचे आहे त्यासाठी जर तुम्ही प्रयत्न नाही केले, मेहनत नाही केली तर ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही. म्हणूनच आयुष्यात जे तुम्हाला मिळवायचे आहे त्याबद्दल फक्त विचार करू नका, फक्त इच्छा ठेवू नका. ते मिळवण्यासाठी तुम्ही प्लॅन करा, त्यासाठी मेहनत करा. 9वी गोष्ट, फेलियर इज अ बिगिनिंग नॉट एंड. आयुष्यात तुम्ही जेव्हा पण हराल तेव्हा त्याला अंत समजू नका तर सुरुवात समजा. अनेक लोक आयुष्यात जर एखाद्या गोष्टीत हरले किंवा नापास झाले तर ते पुन्हा ती गोष्ट करतच नाहीत, प्रयत्नच करत नाहीत. जगात जेवढे पण यशस्वी लोक झाले आहेत ते सर्वच्या सर्व पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाले नाहीत, एका दमात विजेते बनले नाहीत. तुमचे अपयशी होणे म्हणजे अंत नाहीये, ती तुमच्या यशाची पहिली पायरी आहे. 10वी गोष्ट, युअर हॅबिट्स डिसाइड युअर फ्युचर. तुमच्या सवयींवरून समजते की तुमचे भविष्य कसे असणार आहे. सर्वात मुख्य 2 सवयी असतात, एक खाण्याची आणि दुसरी झोपण्याची. जो माणूस या 2 मूलभूत सवयींना सांभाळू शकत नाही तो आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही. कारण ज्याच्या खाण्यापिण्याचे आणि झोपण्याचे कोणतेच नियम नाहीत तो माणूस आजारी पडेल आणि मनाने दुःखी होईल. असा माणूस आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही.
म्हणूनच तुम्ही स्वतःमध्ये अशा सवयी लावा ज्या तुमच्या भविष्याला अजून चांगले बनवतील. तुमच्या आयुष्याला आणि भविष्याला जे चांगले बनवतील त्या सवयी स्वतःमध्ये बाणवा आणि त्या सवयींपासून लांब राहा ज्या तुम्हाला मागे खेचतात. तुम्ही स्वतःमध्ये अशा सवयी टाका ज्या आयुष्यात तुम्हाला पुढे घेऊन जातील. जर तुम्ही या 10 गोष्टी आपल्या आयुष्यात अंमलात आणल्या आणि त्या पाळल्या तर विश्वास ठेवा, तुम्हाला आयुष्यात जे काही मिळवायचे आहे ते नक्की मिळेल आणि तुमचे आयुष्य आनंदी होईल. श्रीकृष्ण म्हणतात, अशा लोकांपासून नेहमी दूर राहा. असे लोक जे हक्काचे नाते कमी आणि गुरु जास्त बनू पाहतात, अशा लोकांपासून मनापासून दूरच राहिलेले बरे. देवा, एक वेळ जेवण कमी मिळाले तरी चालेल, पण अशा लोकांपासून वाचवून ठेव जे आपले म्हणून पाठीमागून वार करतात. जर सुखी जीवन जगण्याची इच्छा असेल तर इतरांचे बोलणे मनाला लावून घेले सोडून द्या. आम्ही वेडे नव्हतो जे तुझे प्रत्येक म्हणणे मान्य करत होतो. फक्त तुझ्या आनंदापेक्षा मोठे आम्हाला काही वाटतच नव्हते. ज्याला भेटल्यानंतर जगण्याची उमेद वाढते तेच खरे प्रेम आहे. धोकेबाज मित्र आणि सावली यात काहीच फरक नसतो. दोन्ही प्रकाशात तुमच्या सोबत असतात आणि अंधारात गायब होतात. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. वेळ असताना माणसांची कदर करा, कारण वेळ पुन्हा परत येईल, पण ती माणसं पुन्हा कधीच परत येणार नाहीत. प्रत्येक वेळी ऑनलाईन राहणारे लोक खऱ्या आयुष्यात खूप एकटे असतात. कधीकधी काळाच्या बदलामुळे मित्रही शत्रू बनतात आणि शत्रूही मित्र बनतात, कारण स्वार्थ खूप बलवान असतो. माझ्याशिवाय सुद्धा हे ताफे चालतच राहतील. एखादा तारा तुटल्याने आभाळ रिकामे होत नाही. जर सावली स्वतःच्या उंचीपेक्षा आणि गोष्टी लायकीपेक्षा मोठ्या होऊ लागल्या तर समजून जा की आता सूर्य मावळण्याची वेळ आली आहे. आयुष्यात कोणताही शॉर्टकट नसतो. यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण दररोज आयुष्यात थोडे थोडे करून पुढे जात राहतो. आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. यश त्यांनाच मिळते जे स्वतःच्या पायावर उभे राहतात. आयुष्यात एकदा तुटणे सुद्धा गरजेचे असते, स्वतःला पुन्हा नव्या पद्धतीने सावरण्यासाठी आणि उजळून निघण्यासाठी. जर डोळे कायमचे मिटण्यापूर्वी वेळीच उघडले तर पूर्ण आयुष्य सुधरेल. इतकाही उशीर करू नका की तुमची स्वप्ने फक्त स्वप्नेच राहतील आणि पूर्ण आयुष्य निघून जाईल. मनाची व्यथा सांगावी आणि थट्टा व्हावी, त्यापेक्षा चांगले हेच आहे की हसावे आणि शांत राहावे. घर बदलले किंवा काळ बदलला तरी दुःख नाही, पण सर्वात जास्त दुःख तेव्हा होते जेव्हा एखादे आपले माणूस बदलून जाते. तुम्हाला माहीत आहे का आपल्याला कोणते लोक धोका देतात? ज्यांना आपण आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व देतो. काळासोबत प्रत्येक जण बदलतो. चूक त्याची नाही जो बदलतो, उलट चूक त्याची आहे जो आहे तसाच राहतो. दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधीच सुखी राहू शकत नाहीत. म्हणूनच स्वतःला या लायक बनवा की तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा स्वतः पूर्ण करू शकाल. कोणाला आपला इतकाही वेळ देऊ नका की वेळ आल्यावर तो तुमची किंमतच विसरून जाईल. जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर तडजोडही करतो, त्याच्यापेक्षा चांगला आणि यशस्वी दुसरा कोणी असू शकत नाही. जो माणूस नियम बनवून आजचे काम आजच करेल, बघाल तो माणूस एक दिवस पूर्ण जगावर राज्य करेल. आजकाल लोक मनापासून मिळालेल्या विजयाने आनंदी होत नाहीत, तर दिखाऊ स्तुती करणाऱ्या लोकांमुळे स्वतःला धन्य मानतात. अनेकदा लोक मोठे होण्याच्या नादात माणूस व्हायलाच विसरून जातात. आयुष्य उद्ध्वस्त करणारे शब्द म्हणजे उद्यापासून करेन. पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते स्वतः कमवावे लागतात. खोटे का होईना, पण आपण सगळे मातीचे बनलो आहोत असे म्हणतात, पण मी अशा अनेक आप्तांना ओळखतो जे दगडाचे बनले आहेत. माणसाच्या चेहऱ्यावर कधीही जाऊ नका साहेब. चेहऱ्यापेक्षा मोठा मुखवटा दुसरा कोणताही असू शकत नाही. सल्ला सर्वांचा ऐका, पण करा तेच ज्यासाठी तुमचे धाडस आणि तुमचा विवेक तुम्हाला साथ देईल. नशिबावर नाही तर कष्टावर विश्वास ठेवा. बघा, एक दिवस नक्की यशस्वी व्हाल. शक्य आणि अशक्य यातील अंतर व्यक्तीचा विचार आणि त्याच्या कर्मावर अवलंबून असते. ज्याचा स्वभाव नेहमी बदलण्याचा असतो तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही, मग तो काळ असो वा माणूस. एकटे बसून रडणे सुद्धा मृत्यूपेक्षा कमी नाही, जिथे प्रश्नही आपलेच असतात आणि उत्तरही आपलीच असतात. दुःखाचीही एक स्वतःची अदा आहे, सोसणाऱ्यावरच ती फिदा आहे. जगाच्या मेळ्यात तुम्ही कितीही हसा खेळा, पण जो मनात वसलेला असतो तोच एकटेपणात आठवतो. त्याच्याशी थोडी इमानदारी राखा. जो तुम्हाला दुःख देतो त्याला औषध द्या.
सत्याला सत्य आणि खोट्याला खोटे बोलण्याची हिंमत मी ठेवतो, म्हणूनच माझे शत्रू जास्त आणि मित्र कमी आहेत. माणूस बोलत नाही, त्याचे दिवस बोलतात. जेव्हा दिवस बोलत नाहीत तेव्हा माणूस कितीही ओरडला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. अनेकदा जखम तेच लोक देऊन जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने वागतात. आता माझ्या आयुष्याची जुनी पुस्तके उघडू नका. आम्ही जे होतो ते आता उरलो नाही आणि जे आहोत ते कोणाला माहीत नाही. घाईघाईत केलेला विश्वास आणि कष्टाशिवाय ठेवलेली आशा या दोन्हींचा परिणाम धोका हाच असतो. जर आयुष्यात कधी असे झाले की तुमच्या नावाची चुकीची अफवा पसरली तर त्या अफवेची पर्वा करू नका. कारण अफवांचे वारे तिथूनच वळतात जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते. जिंकल्यानंतर तर अख्खे जग मिठी मारते, पण जो हारल्यानंतरही मिठी मारतो तोच आपला असतो. सहारा माणसाला पोकळ बनवतो आणि अपेक्षा कमकुवत बनवतात. स्वतःच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला साथीदार आणि हमसफर दुसरा कोणीही मिळणार नाही. मनाचे स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक अनेकदा एकटेच भेटतात आणि हीच आयुष्याची हकीकत आहे. लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला सुधारा, लोक आपोआप प्रभावित होतील. थोडे दिवस एकटे राहायला शिका, तेव्हा तुम्हाला खरे खोटे, योग्य अयोग्य आणि आपले परके यातील फरक ओळखता येईल. जर आयुष्यातील प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर बळापेक्षा बुद्धीचा वापर करायला शिका. कारण बळ वाकायला शिकवते आणि बुद्धी जगायला शिकवते. नशिबाचे खेळही हजार आहेत. जो मिळू शकत नाही त्याच्यावरच प्रेम आहे. एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायलाही तयार आहे. आयुष्यात प्रेम हरवले तरी चालेल, पण प्रेमासाठी कधी आयुष्य हरवू नका. पूर्वी प्रत्येक गोष्टीवर वाद घालायचो, आता शांतपणे हार मानून घेतो. कारण काही अनुभवांनी आम्हाला वेळेआधीच समजदार बनवले आहे. प्रत्येकाला आपले समजणे सोडून दे हे म्हणा. लोक तसे नसतात जसे ते दिसतात. कधी पाठीमागे तुमची चर्चा झाली तर घाबरू नका, कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष असते. अहंकाराच्या अंधारात माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना दुसऱ्यांमधील चांगुलपणा. आजवर खूप विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय अजून सुटली नाही. जर कोणी तुमच्या अपेक्षेवर जगत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो. लोकांशी नाती जपून फक्त एकच गोष्ट शिकलो आहे. जर कोणाची गरजेपेक्षा जास्त काळजी कराल तर तो माणूस तुम्हाला कवडी मोलाचा समजू लागेल. जे लोक दुसऱ्यांना नेहमी कमी लेखतात त्यांना हे समजत नाही की असे करून ते स्वतः किती खाली पडत आहेत. जे तुमच्या मनात तिरस्कार निर्माण करेल त्याचा त्याग करा, मग तो विचार असो, धर्म असो वा माणूस. दुर्बलता जाणून घेण्यापूर्वी शत्रूवर प्रहार करणे मूर्खपणाचे आहे. कारण जर शत्रू तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली असेल तर तो तुम्हाला नक्कीच नष्ट करेल. जेव्हा तुम्हाला चहूबाजूला तुमच्यावर जळणारे लोक दिसतील तेव्हा समजून जा की तुम्ही आयुष्यात एक यशस्वी माणूस आहात. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.